श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यंदाच्या श्रावणाची सुरुवात दमदार होणार. मंगळ, सूर्य आणि शनीचा प्रभाव या 5 राशींवर पडणार. पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी पायाशी लोटांगण घालणार. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते, परंतु भारतात श्रावण महिना एकाच दिवशी सुरू होत नाही. याचे कारण भारतात 2 वेगवेगळ्या पंचांग पद्धती प्रचलित आहेत. पौर्णिमात पंचांगानुसार पौर्णिमेनंतर नवीन महिना सुरू होतो. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आदी उत्तर भारतीय राज्यांमध्ये पूर्णिमांत पंचांग वापरले जाते. त्यानुसार आता गुरुपौर्णिमा संपताच 30 जुलै रोजी उत्तर भारतीय राज्यांचा श्रावण महिना सुरू होणार आहे. हा श्रावण सुरू झाल्यानंतर काही ग्रहांचे गोचर होणार आहे, ज्याचा प्रभाव 12 पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. पंचांगानुसार 2 ऑगस्ट 2026 रोजी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल, तर सूर्य 17 ऑगस्ट 2026 रोजी सिंह राशीत गोचर करेल. तसेच शनिदेव 20 ऑगस्ट 2026 रोजी रेवती नक्षत्राच्या प्रथम चरणातील गोचर करेल. शनीचे हे नक्षत्र गोचर 12 पैकी 5 राशींच्या लोकांसाठी अतिशय लाभदायी सिद्ध होईल. चला बघूया कोणत्या आहेत त्या 5 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. भगवान शिवशंकराच्या असीम कृपेमुळेच या श्रावण महिन्यात मेष राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाचे दरवाजे उघडत आहेत. श्रावणातील या विशेष शिवकृपेमुळे तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक मोठे सकारात्मक बदल घडून येतील. व्यावसायिक अडथळे आणि कर्जाचा मानसिक ताण दूर होऊन तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा बँक बॅलन्स वाढवणे यासारख्या तुमच्या बऱ्याच दिवसांच्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतील. रखडलेली कामे आणि जुने अडकलेले पैसे केवळ नशिबाच्या आणि शिवकृपेच्या जोरावर पळत मिळतील. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे श्रावणात शिवलिंगावर मधानी किंवा कुंकुम मिश्रित जलाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक संकट दूर होते. दर सोमवारी कमीत कमी 11 बेलपत्रांवर पांढऱ्या चंदनाने राम किंवा ओम नमः शिवाय लिहून ती शिवलिंगावर अर्पण करावीत. रोज सकाळी किंवा संध्याकाळी महामृत्युंजय मंत्राचा 1 माळ जाप करावा. यामुळे आरोग्य सुधारते आणि संकटांपासून रक्षण होते. या काळात मेष राशीच्या लोकांसाठी अनेक सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडू शकतात आणि मेहनतीचे अपेक्षित फळ मिळू शकते. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा वाढेल. जुन्या त्रासांमध्ये आराम मिळू शकतो आणि मानसिक तणाव कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि वैवाहिक जीवनातही सामंजस्यपणा वाढेल. मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह मानला जातो. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगाला लाल फुले आणि गंगाजल अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यानंतर भगवान शिवाचे ध्यान करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करा. असे केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो. श्रावण महिन्यात मेष राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स लक्षणीयरित्या वाढणार असून आर्थिक स्थैर्य लाभेल. ग्रहमानाची अनुकूलता आणि धनलाभाचे योग यामुळे बँक खात्यात पैशांची आवक वेगाने वाढेल. जुनी अडकलेली कामे पूर्ण झाल्यामुळे किंवा अनपेक्षित मार्गाने मोठी रक्कम बँक खात्यात जमा होईल. या महिन्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे खर्च भागवूनही बँक बॅलन्स वाढवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामध्ये पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळून बँक खात्यातील रक्कम वाढेल.
वाढलेला बँक बॅलन्स विनाकारण खर्च न करता फिक्स डिपॉझिट किंवा चांगल्या योजनांमध्ये गुंतवणे फायदेशीर ठरेल. बँक बॅलन्स चांगला असल्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या कर्जाची अंशतः परतफेड करून भविष्यातील व्याज वाचवू शकाल. येणारा श्रावण महिना मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. या काळात तयार होत असलेल्या विशेष ग्रहांच्या शुभ संयोगामुळे आणि भगवान शिवशंकराच्या असीम कृपेने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना ऑफिसमध्ये नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल, ज्यामुळे पद, प्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ होईल. भगवान महादेवाच्या कृपेने अनेक दिवसांपासून रेंगाळलेले तुमचे प्रकल्प किंवा कामे गतीने पूर्ण होतील. बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकून बसलेले तुमचे पैसे या महिन्यात परत मिळण्याचे उत्तम योग आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ प्रचंड फायदेशीर असेल. नवीन करारांमधून चांगला आर्थिक लाभ होईल. कमाईचे नवीन मार्ग उपलब्ध होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. श्रावण सुरू होताच तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहायला मिळेल. जुन्या चिंता कमी होतील, मात्र कामाच्या व्यापामुळे मध्यंतरी अपुरी झोप किंवा किरकोळ मानसिक ताण जाणवू शकतो. त्यासाठी ध्यानधारणा करा. दर सोमवारी शिवलिंगावर जल किंवा पंचामृताने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करावा. हनुमानजींची भक्ती करत हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचे पठण करावे. गरीब किंवा गरजू व्यक्तींना लाल रंगाचे वस्त्र, मसूर डाळ किंवा गूळ गव्हाचे दान करावे. येणारा श्रावण महिना मेष राशीच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि कर्जमुक्तीसाठी अत्यंत शुभ आणि सकारात्मक संकेत घेऊन येत आहे. विविध मार्गांनी अचानक धनलाभाचे उत्तम योग निर्माण होत आहेत. भूतकाळात अडकलेले किंवा बुडालेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायातून आणि नवीन करारांमधून मोठा आर्थिक नफा होईल. शेअर्स किंवा मालमत्तेत पूर्वी केलेली गुंतवणूक या काळात फायदेशीर ठरेल. बँक लोन किंवा वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठी हा महिना सर्वोत्तम ठरेल. जुन्या कर्जाचे हप्ते कमी करण्यासाठी किंवा रिफायनान्स करण्यासाठी योग्य संधी मिळेल. अनपेक्षित उत्पन्नामुळे तुम्ही कर्जाची मुद्दल वेळेआधीच अंशतः भरू शकाल. मित्रांकडून किंवा नातेवाईकाकडून घेतलेले पैसे परत करून तुम्ही तणावमुक्त व्हाल. मेष राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना व्यवसायात प्रचंड यश आणि नवीन विस्ताराच्या मोठ्या संधी घेऊन येत आहे. जर तुमचा एखादा व्यवसाय मंदावला असेल तर या काळात त्याला पुन्हा गती मिळेल. बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल आणि नवीन मोठे क्लायंट्स किंवा ऑर्डर्स मिळतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना जोडीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल आणि नफा वाढेल. सरकारी परवाने किंवा कायदेशीर अडचणींमुळे रखडलेले तुमचे प्रकल्प या महिन्यात मार्गी लागतील. जर तुमचा व्यवसाय आयात निर्यात किंवा परदेशाशी संबंधित असेल तर प्रचंड आर्थिक लाभ होईल. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. श्रावण महिन्यात मिथुन राशीवर महादेवाची अथांग कृपा असणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील मानसिक चिंता, कौटुंबिक कलह आणि आर्थिक अडथळे दूर होतील. शिवशंकराच्या कृपेने तुम्हाला कारकीर्द आणि व्यापारात सुवर्ण संधी प्राप्त होईल. महादेवाची ही विशेष कृपा पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी आणि शुभफळ वाढवण्यासाठी मिथुन राशींच्या व्यक्तींनी श्रावणात या गोष्टी आवर्जून कराव्या. महाराष्ट्रातील परंपरेनुसार श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवलिंगावर हिरवे मूग अर्पण करावेत. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने हिरवे मूग महादेवाला वाहिल्याने बुध ग्रह बलवान होतो आणि व्यवसायात प्रचंड प्रगती होते. दर सोमवारी किंवा रोज महादेवाला शुद्ध जल किंवा गंगाजल अर्पण करावे. शिवलिंगावर 3 पालांचे बेलपत्र उलटे ठेवून त्यावर पांढऱ्या चंदनाने ओम लिहून अर्पण करावे. रोज किंवा दर सोमवारी किमान 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जाप करावा. यामुळे मानसिक शांतता लाभेल आणि निर्णय क्षमता वाढेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठी प्रगती करण्यासाठी संधी मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि कामातील कौशल्यामुळे प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत बचत वाढू शकते.
तसेच गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. आरोग्य पूर्वीपेक्षा अधिक चांगले राहण्याची शक्यता असून आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंब यासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि सामाजिक प्रतिष्ठाही वाढू शकते. बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी मानला जातो. या राशीत जन्मलेल्या लोकांसाठी शिवलिंगाला उसाचा रस अर्पण करणे शुभ मानले जाते. यासोबतच हिरवी फुले किंवा बेलपत्र अर्पण करूनही पूजा केली जाऊ शकते. असे केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि कामात यशाचा मार्ग मोकळा होतो. येणारा श्रावण महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ, आनंदाचा आणि आर्थिक भरभराटीचा असणार आहे. या पवित्र महिन्यात भगवान शंकराच्या विशेष कृपेमुळे तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगतीचे अनेक नवीन मार्ग खुले होतील. तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल, ज्यामुळे नवीन व्यावसायिक संबंध आणि नेटवर्किंग मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि मान सन्मान वाढेल. या महिन्यात तुमची आर्थिक बाजू लक्षणीयरित्या मजबूत होईल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात वाढ झाल्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराची कृपा अधिक मिळवण्यासाठी मिथुन राशींच्या व्यक्तींनी दर सोमवारी महादेवाला मूग अर्पण करावे. तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करावा. मिथुन राशीसाठी श्रावण महिन्यात आर्थिक वृद्धीचे उत्तम योग आहेत, परंतु जुने कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला आक्रमक नियोजन करावे लागेल. भगवान शंकराच्या कृपेने धनलाभाचे मार्ग मोकळे होतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार होतील. भागीदारीतील व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा संभवतो. मित्र किंवा नातेवाईकांना दिलेले पैसे परत मिळतील. शेअर्स किंवा जमिनीत आधी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्पन्नातील वाढीमुळे जुने कर्ज किंवा बँकेचे हप्ते वेळेवर फेडणे सोपे होईल. या महिन्यात कोणत्याही नवीन कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू नका. कोणालाही जामीनदार राहू नका, अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. अचानक मिळणाऱ्या पैशांचा वापर मौज मजेसाठी न करता थेट कर्ज कमी करण्यासाठी करा. महिना सुरू होताच 50% गरजेसाठी, 30% जुन्या कर्जासाठी आणि 20% भविष्यासाठी बाजूला ठेवा. बुधवारी गरिबांना हिरवे मूग किंवा हिरवे कपडे दान केल्याने बुध ग्रहाची स्थिती मजबूत होऊन कर्जमुक्ती लवकर होते. कर्ज जास्त असल्यास दररोज किंवा दर मंगळवारी या स्तोत्राचे पठण करा. श्रावण महिन्यात मिथुन राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने प्रगतीची कमान उंचावणारी आणि अतिशय फायदेशीर ठरणारी ग्रहस्थिती आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि गोचर ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे व्यापारात सकारात्मक बदल दिसून येतील. जर तुम्ही भागीदारीत व्यापार करत असाल तर हा काळ उत्तम ताळमेळ आणि मोठा नफा मिळवून देणारा ठरेल. श्रावण महिन्यात नवीन शाखा सुरू करणे, नवीन उत्पादन बाजारात आणणे किंवा नवीन कंत्राट मिळवण्यासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. तुमची संवाद कौशल्ये उत्तम राहतील, ज्यामुळे ग्राहक आणि मोठ्या व्यापाऱ्यांशी तुमचे संबंध मजबूत होतील. डिजिटल मीडिया, कन्सल्टन्सी आणि मार्केटिंग क्षेत्रातील व्यावसायिकांना विशेष यश मिळेल. या महिन्यात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर किंवा शॉर्टकट मार्गाने नफा कमावण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कामात शिस्त आणि कायदेशीर बाबी चोख ठेवाव्या लागतील. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आधी योग्य नियोजन करा आणि मगच भांडवल गुंतवा. मला सगळे समजते हा दृष्टिकोन टाळा आणि अनुभवी लोकांचा सल्ला आवर्जून घ्या. तिसरी भाग्यवान रास आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ यश आणि प्रगतीचा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. तसेच नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल, उत्साह वाढेल आणि काम करण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. प्रेम संबंध आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहू शकते. तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या राशीचे लोक शिवलिंगाला दूध आणि पांढरी फुले अर्पण करू शकतात. यासोबतच भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करावे. असे केल्याने
वैवाहिक जीवनात आनंद आणि नात्यांमध्ये प्रेम वाढते असा विश्वास आहे. यंदा महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 पासून होत आहे. या पवित्र महिन्यात सूर्य, मंगळ आणि शनी या 3 प्रमुख ग्रहांच्या विशेष हालचालींमुळे तुळ राशीसाठी हा काळ संमिश्र आणि कायम राखण्याचा ठरेल. ऑगस्टच्या सुरुवातीला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. यामुळे तुमचा उत्साह वाढेल, परंतु व्यवसायात घाई गडबडीत निर्णय घेणे टाळावे. वादविवादांपासून दूर राहा. सूर्य स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करणार असल्याने तुळ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवीन संधी आणि आर्थिक लाभ मिळण्याचे चांगले योग आहे. शनी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देईल. कामात सातत्य ठेवावे लागेल. कोणतीही शॉर्टकट पद्धत वापरू नका. सिंह राशीतील सूर्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि रखडलेले पैसे परत मिळतील. लॉटरी किंवा सट्ट्यासारख्या जोखमीच्या ठिकाणी पैसे गुंतवणे टाळा. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. धार्मिक कार्ये किंवा कुटुंबाच्या गरजांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. या महिन्यात नवीन कर्ज किंवा मोठे आर्थिक कर्ज घेणे पूर्णपणे टाळावे. जुने कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. योग्य नियोजनाने तुम्ही बँकेचे हप्ते कमी करू शकाल. कोणालाही जामीनदार राहू नका किंवा कोणालाही मोठे पैसे उधार देऊ नका. ते परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. श्रावण महिन्यात सूर्य, मंगळ आणि शनीच्या प्रभावामुळे तुळ राशीच्या व्यक्तींचा व्यवसाय संमिश्र गतीने पुढे जाईल. या काळात व्यवसायाच्या दृष्टीने मोठे आर्थिक निर्णय घेताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सिंह राशीत होणाऱ्या सूर्याच्या गोचरामुळे तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक आणि चांगल्या संधी मिळतील. सरकारी किंवा मोठ्या संस्थांशी जोडलेल्या कामातून चांगला नफा होऊ शकतो. मिथुन राशीतील मंगळामुळे तुमच्या स्वभावात थोडी घाई किंवा चिडचिड होऊ शकते. भागीदार किंवा कर्मचाऱ्यांशी बोलताना संयम ठेवा, अन्यथा वाद होऊन व्यवसायाचे नुकसान होऊ शकते. बाजारात अडकलेले किंवा खूप दिवसांपासून रखडलेले पैसे या महिन्यात परत मिळण्याची शक्यता मजबूत आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा नवीन स्टॉक भरण्यासाठी या महिन्यात मोठे कर्ज घेणे पूर्णपणे टाळावे. शनीच्या प्रभावामुळे व्यवसायामध्ये कोणताही शॉर्टकट वापरू नका. व्यवसाय वाढवायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आणि स्वतः शिल्लक भांडवलातूनच सुरुवात करा. श्रावण महिन्यात तुळ राशींवर महादेवाची विशेष कृपा राहील. शनी आणि मंगळाच्या शुभ प्रभावापासून रक्षण करण्यासाठी शिवभक्ती उत्तम फलदायी ठरेल. महादेवाच्या कृपेने व्यवसायातील अडथळे, मानसिक ताण आणि कर्जाची चिंता दूर होईल. शिवाच्या उपासनेमुळे मंगळाचा उग्रपणा शांत होईल आणि तुमचे निर्णय अचूक ठरतील. श्रावणी सोमवारी महादेवाला पांढरी फुले, बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करा. यामुळे आर्थिक स्थैर्य लाभेल. चौथी भाग्यवान रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प, व्यवसायातील विस्तार किंवा नोकरीत प्रगतीचे संकेत मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल दिसून येतील. मानसिक शांतता लाभेल आणि आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्याने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. बुध ग्रह हा कन्या राशीचा स्वामी मानला जातो. या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगाला उसाचा रस किंवा पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते. भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्यानंतर ओम नमः शिवाय याचा जप करावा. यामुळे तुमच्या करिअरमधील अडथळे दूर होतात आणि तुमच्या कामात यश मिळते. यंदा महाराष्ट्रात आणि दक्षिण पश्चिम भारतात श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 रोजी होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ कन्या राशीसाठी विशेष फलदायी आणि महादेवाच्या कृपेने भाग्य बदलणारा ठरेल. शनीची दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात अधिक मेहनत व संघर्ष करावा लागेल. गृहस्थ जीवन किंवा आरोग्याबाबत थोडे चढ उतार जाणवतील, मात्र कष्टाची चीज नक्की होईल. सूर्य आणि बुधाच्या अनुकूलतेमुळे नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मोठी प्रशंसा व नवीन अधिकार मिळतील. समाजात मान सन्मान वाढेल. मंगळाच्या प्रभावामुळे रखडलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि बचतीचे प्रमाण वाढेल.
एकंदरीत हा श्रावण महिना कन्या राशीला कौटुंबिक आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल. ग्रहांचे शुभ फळ वाढवण्यासाठी दर सोमवारी महादेवाला बेलपत्र जल अर्पण करून ओम नमः शिवायचा जाप करा. या श्रावणात आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायात अडकलेले पैसे किंवा जुनी येणी अचानक परत मिळतील. नोकरीत पगारवाढ किंवा जोडधंद्यातून उत्पन्नाचे नवीन मार्ग सुरू होतील. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. उत्पन्नातील वाढीमुळे बँक लोन किंवा जुने कर्ज फेडणे सोपे जाईल. शनीच्या प्रभावामुळे या महिन्यात कोणालाही मोठे कर्ज देऊ नका किंवा स्वतः नवीन कर्ज घेणे टाळा. पैशांशी संबंधित कोर्ट कचेरीच्या वादात तुमच्या बाजूने निर्णय लागण्याची दाट शक्यता आहे. शनिवारी गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा मोहरीचे तेल दान करा. यामुळे कर्जाचा बोजा कमी होईल. दर बुधवारी गणपतीला दुर्व्याची जोडी अर्पण करा. आर्थिक प्रगती होईल. मिळालेल्या अतिरिक्त पैशांचा वापर मोजमजेऐवजी थेट कर्ज फेडण्यासाठी करा. या श्रावणात कन्या राशीवर महादेवाची विशेष कृपा असून तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील. शनी आणि मंगळाचे दोष कमी होऊन रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमच्यावर महादेवाची कृपा राहण्यासाठी काही सोपे उपाय आवर्जून करा. दर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध आणि जल अर्पण करा. यंदाच्या श्रावणात दर सोमवारी शिवावर तांदूळ किंवा योग्य शिवमुठ वाहून प्रार्थना करा. रोज किमान 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जाप करा. रोज शंकरासमोर ऋणमुक्तेश्वर महादेवचे स्मरण करून दिवा लावा. कर्जाचा बोजा लवकर हलका होईल. आणि 5वी भाग्यवान रास आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यवृद्धीचा ठरू शकतो. करिअरमध्ये मोठी संधी मिळण्यासाठी शक्यता असून मेहनतीला योग्य न्याय मिळेल. व्यवसायात नवीन करार किंवा आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा होऊन शरीरात स्फूर्ती आणि सकारात्मकता जाणवेल. वैवाहिक जीवन, कौटुंबिक संबंध आणि सामाजिक मानसन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली काही महत्त्वाची कामेही पूर्ण होऊ शकतात. मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु मानला जातो. या राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगाला पिवळी फुले आणि गंगाजल अर्पण करणे शुभ मानले जाते. भक्तिभावाने भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करावे. महाराष्ट्रात यंदाचा श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 पासून होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचा श्रावण मीन राशीसाठी अत्यंत भाग्यवर्धक आणि सकारात्मक ठरेल. शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे व्यवसायात नवीन भागीदारी किंवा सहकार्याचा मोठ्या संधी मिळतील. नोकरीत मोठी पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन आर्थिक बाजू मजबूत होईल. प्रलंबित कामे पूर्ण होऊन जुने अडकलेले पैसे परत मिळतील. समाजात मानसन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मात्र शनीच्या वक्री चालीमुळे सदस्यांशी बोलताना संयम आणि सुसंवाद राखणे आवश्यक आहे. प्रकृतीत चांगली सुधारणा होईल आणि शरीरात नवीन सकारात्मक ऊर्जा व स्फूर्ती जाणवेल. सूर्य आणि मंगळाच्या प्रभावामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. तुमची जुनी प्रलंबित कामे पूर्ण होऊन अडकलेले पैसे किंवा बुडालेले पैसे परत मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून किंवा शेअर्समधून चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. शनी आणि मंगळाची अनुकूल स्थिती जुने कर्ज किंवा बँक लोन फेडण्यासाठी मदत करेल. या काळात तुमचे नाहक खर्च कमी होतील, ज्यामुळे पैशांची बचत होऊन कर्ज फेडणे सोपे जाईल. पैशांच्या देवाणीघेवाणीवरून वाद सुरू असलेले कोर्ट कचेरीचे वाद किंवा जुने वादविवाद तुमच्या बाजूने सुटतील. यंदाच्या श्रावणात मीन राशीवर महादेवाची अद्भुत कृपा असेल. शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होऊन रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. मानसिक शांतता लाभेल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या श्रावणात दररोज महादेवाला मंगळ ग्रहासाठी मसूर डाळ किंवा शिवमुठ म्हणून मूग अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरेल. शिवलीला अमृताचे वाचन करावे. सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करून महादेवाच्या पूजेच्या
संकल्प करावा. तांब्याच्या पात्रातून सर्वप्रथम शुद्ध जल, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध जलाने शिवलिंगावर अभिषेक करावा. शंकराला पांढरे चंदन लावावे. त्यानंतर तुटलेले नसलेले अखंड तांदूळ आणि काळे तीळ अर्पण करावेत. बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून ती शिवलिंगावर उलटी व्हावी. सोबत रुईची किंवा पांढरी फुले अर्पण करावी. ओम नमः शिवाय, शांताय नमः, पापहाराय च शिवरात्र्यो मया दत्तम गृहांधर्य महेश्वराय हा मंत्र म्हणत पहिली शिवामूठ म्हणून एक मूठ तांदूळ शिवलिंगावर व्हावे. धूप दिवा ओवाळून महादेवाची आरती करावी. या दिवशी शिवलीला अमृत ग्रंथाच्या 11व्या अध्यायाचे वाचन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. उपवास सूर्योदयापासून सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पारणे करणेपर्यंत पाळला जातो. उपवासाच्या दिवशी पूर्णवेळ फलाहार करावा. अनेक भाविक या दिवशी एकमुक्त राहतात, म्हणजेच दिवसभर उपवास करून रात्री एक वेळ सात्विक जेवण करतात. संपूर्ण दिवस महादेवाच्या नामस्मरणात घालवावा. राग, लोभ, खोटे बोलणे किंवा कुणाची निंदा करणे टाळावे. व्रताच्या दिवशी शारीरिक आणि मानसिक ब्रह्मचार्याचे पालन करणे अनिवार्य आहे. उपवासाच्या दिवशी दिवसा झोपू नये. महादेवाच्या पूजेत हळद, कुंकू, सिंदूर, केतकीची फुले आणि तुळस अर्पण करू नये. तसेच शंकरासमोर शंख वाजवू नये. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.